महिन्याचा हायकोर्टाचा आदेश होता की 3 महिन्यामध्ये इलेक्शन घ्या म्हणून निबंधकाला. तर आता 9 महिने झाले अजूनसुद्धा हे लोक इलेक्शन घेत नाहीत आणि प्रशासक लावून सोसायटीच्या कार्यालयाला पण टाळा मारलेला आहे विना बेकायदेशीर. आणि येणाऱ्या काळामध्ये ह्याच ऑफिसमध्ये बसून संयुक्त आमची जी हे आहे निवडणूक आहे ती आम्ही लढणार आहोत. पक्की लिस्ट आता लागणार आहे. त्यांनी सुद्धा लवकर निवडणूक घ्यावी आणि या गरिबांना लवकरात लवकर घरं मिळावी ह्या दृष्टिकोनातून दोन्ही सोसायटी 27 वर्षानंतर एकत्रित येऊन आजचं हे कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्या 2 दिशेने चालल्यामुळं कोणाचीही एक चौकात भेट होत नव्हती व हा प्रोजेक्ट रगडत होता. आणि जर आता या वेळेला दोन्ही रस्ते एकत्र येऊन एक चौक निर्माण होतोय आणि जर या वस्तीचा कायापालट होतोय तर त्याला आमचा सपोर्ट असेल, त्याला आमचा पक्की लिस्ट आता लागणार आहे. त्यांनी सुद्धा लवकर निवडणूक घ्यावी आणि या गरिबांना लवकरात लवकर घरं मिळावी ह्या दृष्टिकोनातून दोन्ही सोसायटी 27 वर्षानंतर एकत्रित येऊन तुमच्या सगळे कायदेशीर अडथळे आणि कायदेविषयक सगळे सल्ले घेऊन तुम्ही कशा प्रकारे काम कराल आणि लवकरात लवकर लोकांना रहिवाशांना स्वतःचं घरकुल मिळवून द्याल अशी आम्ही सर्व रहिवाशी आशा बाळगतो. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे आणि या 2 सोसायट्या ज्या आहेत त्या 2 सोसायटीचा आम्हाला निवडणूक लढायची एकत्र असल्यामुळे आम्ही दोघांनी मिळून एक सांघिक ऑफिस तयार केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ह्याच ऑफिसमध्ये बसून संयुक्त आमची जी हे आहे निवडणूक आहे ती आम्ही लढणार आहोत. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. या वसाहतीत गेले 27 वर्ष काम बंद आहे. त्याचं कारण एकच आहे की इथं ॲक्च्युअली 10 प्लॉट जे आहेत बिर्ला इंडस्ट्रियल ग्रुप चॅरिटेबल ट्रस्टचे आहेत आणि बाकीची जागा जी आहे महानगरपालिकाची आहे. तर त्याच्यामध्ये इथं एक 99 साली LOI भेटला आणि 2000 साली काम चालू झाला. काम चालू झाल्यानंतर बिर्लानं त्या जागेवर इष्टे घेतला. कारण काय काम चालू केलं तर बिर्लाच्या जागेवर चालू केलं आहे म्हणून बिर्लाने इष्टे घेतलं तर त्याला आज तागायत बिर्ले त्याचा इष्टे कंटिन्यू आहे. तर याला कुठंतरी मार्ग निघावा आणि लोकांना त्यांचे घरं मिळावं. 27 वर्ष रखडल्यात. आतमध्ये अशी परिस्थिती आहे कुठे मय्यत पण झाली तर त्याला शालमध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये घेऊन बाहेर यावं लागतो. मय्यतसुद्धा काढण्याची जागा राहिलेली नाही. आणि सोसायटी म्हणून बिर्लांना सोसायटीला अपॉइंट केलं म्हणजे इंटरेस्ट लेटर दिला आणि आमचं सोसायटीचा त्याचा MOU सुद्धा झालेला आहे 10 प्लॉटचा. बाकीच्या जागेवर झालेला नाही कारण बाकीच्या जागेचा AGRCनं अगोदरचे जे बिल्डर होते शेंडगे त्यांना दिलेलं आहे. त्यांना देऊन 4 वर्ष झाले आतापर्यंत त्यांनी काय काम केलेले नाहीत. आता ते परत इथं 2 सोसायटीचा प्रेमसिद्धी आणि इंदिरा सोसायटीचा केस कोर्टामध्ये चालूच होता आणि आज पण ते काही ना काही लिटिगेशन टाकत राहतात. म्हणून हे लफडा नको आणि लोकांचे घरं सुखरूपाने बनावं लवकर बनावं म्हणून आम्ही दोन्ही सोसायटीचे कार्यकर्ते एकत्रित येऊन आता आमच्या इकडे इलेक्शन डिक्लेअर झालेलं आहे आणि आज हे इलेक्शन कार्यालय म्हणून ह्याचं उद्घाटन आम्ही केलं. त्याच्यामध्ये प्रेमसिद्धीचे पण कार्यकर्ते आलेले होते. काही लोकांनी जे विघ्नसंतोषी आहेत ते भांडण वगैरे करून गेलेत जे विकासकाचे माणसं होते आणि कसंही काम व्हावं हे आमचा ध्येय आहे. म्हणून सरकारनं सुद्धा आम्हाला सहकार्य करावं आणि सर्व लिगल डिपार्टमेंट जेवढे सहकार्य करून आमच्या लोकांचा कसंही विकास व्हावं ही आमची नीती आहे आणि त्या लोकांनी मदत करावी आणि आमचा लवकरात लवकर वसाहतीचं काम चालू व्हावं एवढंच आमचं ध्येय आहे. आणि इलेक्शन सुखरूपानं पार पडावं म्हणून आम्ही सर्व लोकांना जागृत करत आहोत. आता 3 महिन्याचा हायकोर्टाचा आदेश होता की 3 महिन्यामध्ये इलेक्शन घ्या म्हणून निबंधकाला. तर आता 9 महिने झाले अजूनसुद्धा हे लोक इलेक्शन घेत नाहीत आणि प्रशासक लावून सोसायटीच्या कार्यालयाला पण टाळा मारलेला आहे विना बेकायदेशीर. हायकोर्टाचा आदेश ह्या प्रकारे होता की बाबा तुम्ही इलेक्शन घ्या, सोसायटीला तुम्ही प्रशासक लावू शकत प्रशासक लावू नका.
निवडणूक अधिकारी नियुक्त करा आणि इलेक्शन घ्या, अशा प्रकारे आदेश होता. त्या आदेशाचं पण या लोकांनी पायमल्ली केलेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पण पायमल्ली केलेत. म्हणून कसंही आमचं इलेक्शन लवकर व्हावं, इलेक्शन डिक्लेअर व्हावं. हे इलेक्शनचे कार्यालय आहे. दोन्ही सोसायटीचे कार्यकर्ते एकत्रित बसून आम्ही निर्णय घेऊन पॅनल बनवणार आहे. दोघे मिळून पॅनल बनवणार आहे. सोसायटीच्या नावानंच इलेक्शन होणार आहे. आमच्या पॅनलचं नाव गेले 20 वर्ष उद्दिष्टपूर्ती पॅनलचं आमचं नाव आहे. हला बरं, एवढं आम्हाला काय बोलायचं आहे. आणि सरकारनं आम्हाला मदत करावी आणि सर्व लिगल डिपार्टमेंट आम्हाला मदत करावी ही आमची विनंती आहे खास करून. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. वर्षानंतर प्रेमसिद्ध सोसायटी आणि इंदिरा हाऊसिंग रजिस्टर्ड सोसायटी एकत्र आले. गेल्या 27 वर्ष इथं काम रखडलं होतं. अनेक लोक तिथे बेघर सुद्धा झाली, परंतु तो कुठेतरी त्यांचा विकास व्हावा. काही तांत्रिक गोष्टी जागेच्या संदर्भात होत्या, त्या सुद्धा आता दोन्ही सोसायटीने सोडवल्या आहेत. आणि आता प्रशासनाने इथं निवडणूक लावण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला आहे. कच्ची लिस्ट लागले, पक्की लिस्ट आता लागणार आहे. त्यांनी सुद्धा लवकर निवडणूक घ्यावी आणि या गरिबांना लवकरात लवकर घरं मिळावी, या दृष्टिकोनातून दोन्ही सोसायटी 27 वर्षानंतर एकत्रित येऊन आजचं हे कार्यालयाचं उद्घाटन झालं. आणि उद्घाटनला अनेक वसाहतीतले लोक आली, अनेक लोकांनी सहकार्य केलं आणि अनेक वसाहतीतील लोक हे सोसायटीच्या पाठीशी खंबीरपणाने आहेत. सर्व कार्यकर्ते मंडळं सुद्धा आहेत. फार हे थोडीशी नाराजी लोकांची असते, परंतु त्यांना सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने समजून ह्या सिद्धार्थनगर आणि प्रेमनगरचा विकास आम्ही इंदिरा कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर आणि प्रेमसिद्ध यांच्या माध्यमातून लवकरात लवकर करणार आहोत. आणि त्यासाठी हे निवडणूक कार्यालय म्हणून आज आम्ही याचं उद्घाटन या सोसायटीचे सेक्रेटरी गणेशजी कांबळे दादा, माजी चेअरमॅन रजाक शेख, माजी खजिनदार बाळा चव्हाण, प्रेमसिद्धीचे प्रवर्तक दशरथ पाटील, शाखा प्रमुख आमचे जीवाजी केसरकर आणि सर्व आमच्या वसाहतीतले कार्यकर्ते, मंडळाचे कार्यकर्ते या आजच्या उद्घाटनाला इथं उपस्थित झाले. आणि मोठ्या प्रमाणात चांगला लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळाला. आणि लवकरात लवकर शासनाने निवडणूक लावून आम्हाला या वसाहतीचा विकास करण्याची संधी द्यावी, असा आजच्या ह्या क्षणी मी आपल्या चॅनलला विनंती करतो. आणि प्रशासनाने सहकार्य करावं हीच आमची आजची विनंती आहे. स्वस्त ठेकेदार घेतला, पण कोणतीही सुरक्षा नाही, विमा नाही, अनुभव नाही. टाकी स्वच्छ झाली, पण एक अपघात झाला. आणि जबाबदारी कोणावर गेली? सोसायटीवर. कारण चुकीचा निर्णय घेतला. आमच्याकडे अनुभवी कामगार, विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे. तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय. लाईफलाईन सर्व्हिसेस, जबाबदारीचं दुसरं नाव. वर्षानंतर इंदिरा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी रजिस्टर तसेच प्रेमसिद्ध कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी दोघं एकत्र झाल्यामुळे आज कुठेतरी रहिवाशांना आशा लागलेल्या आहेत की कुठेतरी आमचं काम पूर्ण होईल आणि आमचं स्वप्नातलं घरकुल आम्हाला मिळेल. या दोन्ही सोसायटीच्या वादामुळे आमची 27 वर्षे गेली, पण आता कुठेतरी आमचं स्वप्न पूर्ण होईल अशी आशा आहे. आणि माझ्या दोन्ही सोसायटीच्या प्रवर्तकांना किंवा लोकांना विनंती आहे, कार्यकर्त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर आपलं काम कशा पद्धतीने होईल, कशा पद्धतीने मार्गी लागेल. तुमच्या सगळे कायदेशीर अडथळे आणि कायदेविषयक सगळे सल्ले घेऊन तुम्ही कशा प्रकारे काम कराल आणि लवकरात लवकर लोकांना, रहिवाशांना स्वतःचं घरकुल मिळवून द्याल अशी आम्ही सर्व रहिवाशी आशा बाळगतो. इंदिरा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी व प्रेमसिद्धी कोऑपरेटिव्ह हाऊस सोसायटी हे गेली 27 वर्ष या नगरामध्ये 2 दिशेने चाललेले होते. त्या 2 दिशेने चालल्यामुळं कोणाचीही एक चौकात भेट होत नव्हती व हा प्रोजेक्ट रगडत होता. आणि जर आता या वेळेला दोन्ही रस्ते एकत्र येऊन एक चौक निर्माण होतोय आणि जर या वस्तीचा कायापालट होतोय तर त्याला आमचा सपोर्ट असेल, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, एवढंच बोलतो. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.